आदर्श पडेगाव जिल्हा परिषदेचे शिक्षक झेंड्याला गैरहजर। परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील पडेगाव आदर्श गाव म्हणून पुरस्कारित आहे। नवी दिल्ली या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावचे सरपंच यांना परेडसाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं, परंतु जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनलाच गैरहजर राहिल्यानं गावातील काही नागरिकांनी त्यांची तक्रार करत त्या शिक्षकाची बदलीची मागणी केली। हा शिक्षक प्रत्येक वेळेस रजा देऊन झेंडावंदनला गैरहजर राहतो। विद्यार्थ्याच्या शिक्षणावर याचा परिणाम होतोय, विद्यार्थ्याचं नुकसान होतं। संबंधित शिक्षकाची बदली करण्याची मागणी काही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली। हाके सरांनी सतत शाळेवर यावं व विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं किंवा त्याने डायरेक्ट राजीनामा द्यावं। माझ्याच्याने होत नाही असं म्हणून त्याने आपली बदली करून जावी। त्यांच्या बदल्यात आमच्या गावकऱ्याची विनंती की त्याबद्दल हेडमास्तर दुसरे त्यांचा राजीनामा घेऊन दुसऱ्या सराची मागणी करतील। गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला, विद्यार्थ्याचे नुकसान। शिक्षक गैरहजर आहे 2 वर्षापासून। 15 ऑगस्टला पण आणि 26 जानेवारीला पण, 1 सप्टेंबरला पण आणि 17 सप्टेंबरला हाके सर नावाचे शिक्षक सतत गैरहजर आहेत। आणि गावातल्याला जर मी सतत पाठपुरावा केला तर तो म्हणतोय की मी येणार नाही, मी 4 गावातले पोचलेलेच आहेत, तुला काय करायचं ते कर। पण हे योग्य आहे का मला सांगा? ते 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला जर येऊ शकत नाही तर तो शिक्षक कशाचा? म्हणजे इतर वेळेला येतो का? कधी येतो आणि कधी येत नाही। इतर वेळेसाठी आणि कधी येत नाही। इतर वेळेसाठी विद्यार्थ्यांना काय अडचण आहे? सर नको आहेत आम्हाला, सगळं असं म्हणणं आहे की हे सर आम्हाला नको आहेत। म्हणजे कोणता विषय शिकवत ते? काय शिकवत? इतिहास, भूगोल, त्याला इंग्लिश पण येत नाही। आणि प्रत्येक वेळेस आम्ही पाठपुरावा 2 वेळेस केलाय। म्हणजे तुम्ही एक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही काय बोलणार त्या संदर्भामध्ये? काय बोलणार सांगा ना तुम्ही? नाही ते गैरहजर सतत राहिलेत समजा, त्याची गैरहजेरी 15 ऑगस्ट 26 जानेवारी व्यतिरिक्त टायमाच्या व्यतिरिक्त येते ते। म्हणजे तुम्ही तक्रार केली का जिल्हा परिषद व्हिडिओला केली का तक्रार? नाही, तक्रार केली नाही गेल्या वेळेस केली। त्यावेळेस कारभार नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती गेल्या वर्षी तक्रार केली। मग आता तुमच्या सर्व गावकऱ्यासह तुमची मागणी आहे की सरला इथून बदली करण्यात यावी। आणि ते बदलून राजीनामा तरी द्यावं, नसता सतत शाळेवर तरी यावं असं आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे। लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे, गंगाखेड, जिल्हा परभणी। लोकनायक न्यूज।